महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाले। काँग्रेस पक्षाचे सेवा यंग ब्रिगेड सेलचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या संपर्क कार्यालयाचे सोमवारी शानदार उद्घाटन झाले। सुदीप यांचे पिता मदन चाकोते यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी स्थायी समिती सभापती बाबा मिस्त्री, युवक अध्यक्ष युवराज जाधव, अशोक कलशेट्टी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, चाकोते परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। सुदीप चाकोते यांनी अतिशय भव्य असे कार्यालय थाटले आहे। मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला। चाकोते यांना शुभेच्छा देण्यासाठी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, हेमा चिंचोळकर, वीणा देवकते यांच्यासह त्यांच्या सहकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या। शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, धर्मराज काळादी, शौकत पठाण, एन.के. क्षीरसागर आदींनी सुदीप चाकोते यांना खुर्चीवर बसण्याची विनंती केली असता त्यांनी नाकारली। हे एक आपलं 248 शहर उत्तर मतदारसंघासाठी हे माझं कार्यालय नसून काँग्रेसचं तर आहेच आहे, काँग्रेस भवन म्हणा, पण हे इथं गोर गरीब, वंचित आणि विस्थापित लोकांसाठी जे 20 वर्षात घडलेले नाही, हे ऑफिस त्यांच्यासाठी दिवस रात्र उघडं आहे। इथं त्यांचे काही जरी समस्या असतील त्यांनी घेऊन यावं असं मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो। आणि हे काँग्रेस भवन उघडण्याच्या मागे एकच हेतू आहे। माझं इथं ऑफिस आधीपासून होतं, इलेक्शन आहे म्हणून नाही, पण जे DJPचं मी मागच्या वेळेस सांगितलं होतं ते उकडून फेकण्यासाठी कालच मला वाटतं फार एक मोठं मीटिंग झालं की त्यांना तिकीट देण्यात येऊ नये असं वगैरे, पण मला उमेदवार कोण आहे त्याचं घेणं देणं नाही, पण मला असं वाटतं की त्यांनीच उमेदवार त्यांना द्यायला पाहिजे, जेणेकरून कळून येईल की त्यांनी काय काम केलेलं आहे। आणि DJP म्हणजे मी सांगतो देशमुख जनता पार्टी, आताच काळादी साहेब येऊन गेले, त्यांच्यावर चर्चा झालं की दोन्हीकडून DJP उकरून काढण्यासाठी काँग्रेस यावेळेस सक्षम आहे। कोणी उमेदवार देऊ दे, इथं असू दे किंवा दक्षिणला, ते आम्ही आज यावेळेस करून दाखवणार। या ऑफिसमधनं थेट राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधता येईल गोरगरीब नागरिकांना? निश्चितच ते करण्याचा मी प्रयत्न करत आहोत। महाराष्ट्र प्रदेशला असतील किंवा दिल्लीला राहुलजी असतील, 5 तारखेला कोल्हापूरला येत आहेत, त्यांनाही या गोष्टीवर आम्ही चर्चा केलेलं आहे की गोरगरीब असतील, ज्यांचे जे काही प्रश्न आहेत ते देश पातळीवर असतील, आमचे ताई आहेत, सध्या खासदारच्या माध्यमातून त्यांनी भरपूर काम करत आहेत, देश पातळीवर आणि प्रदेश पातळीवर ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। आता या कार्यालयाचा धसका घेऊन DJP आता फार होणार का कोल्हापूरमध्ये? 100% याच्यात काही वाद नाही आहे। यावेळेस महाविकास आघाडीचा सोलापूरमध्ये मला वाटतं 11 मध्ये किमान 10 तरी जागा 100% येतील।